2 दिवस झालं गाडी खाली केली होती आणि 2 दिवस उभा होतो. मार्केटमध्ये काय मालच नाही. आणि महत्वाचं म्हणजे भावानं पाऊस चालू झालेला आहे मुंबईत. हे 10 मिनिटाचा डबूक झालाय. डबूक आता खड्ड कळत नाही ते काय कळत नाही ते चालू आहे. अनलोडिंग हे असले बॉक्स आहेत आणि ह्या कोपऱ्यातनं आणि ह्या कोपऱ्यातनं थोडं थोडं पाणी येते बघा. इथे ओलं झालं होतं खाली. 2-3च बसतील. 3चा लपडा होते. 3 साठी थोडक्यात प्रॉब्लेम झाला. आयला कुणी चितलं काय माहिती. मालच बसला नाही गाडीत. गाडी झाली कॅन्सल. तर नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल. प्रथमतः भावांनो स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये. तर भावांनो आपण 2 दिवस झालं गाडी खाली केली होती आणि 2 दिवस उभा होतो. मार्केटमध्ये काय मालच नाही. तर फायनली आपल्याला ऑर्डर भेटली आणि आपण निघालो आता भरायला. मुंबई टू कलकत्ता अशी आपली सिरीज होणार आहे. तर चाललोय भरायला भावांनो. नावाशिवाला भरायला जायचंय जेनपीटीला. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर करूया व्हिडिओला सुरुवात. तर भावांनो मार्केटची अवस्था असली बेकार आहे ना की मार्केटमध्ये काय मालच नाही कसला. आणि मुंबईत इम्पोर्ट एक्सपोर्टचं मार्केट असल्यामुळे ना ते युद्धाच्या कारणामुळे एवढं थंड आहे ना मार्केट. बेकार आहे सगळी अवस्था. काय मालच नाही राव मार्केटला. लय अवस्था घाण झाली. 2 दिवस माझा तर अक्षरशः फोन वाजतच नव्हता. एकही फोन कोणाचा यायचा नाही मालासाठी. पण चला फायनली आता भेटली ऑर्डर आणि निघालो भरायला. नावाशिवाला जाऊन भरायचं आपल्याला. भरपूर दिवसातून नावाशिवाला पण चाललोय. नाहीतर सारखं भिवंडीने इकडे चालू होतं. तर चला जाऊन भरून घेऊ आणि लगेच आजच निघू. काय टाइमपास करणार नाही कारण 2-3 दिवस मोडलेले असतात. मार्केट डाऊन आहे. परत मंथ एंडिंगला रिटर्न येऊ. तर चला जाऊ आणि भरून घेऊ. बघत राहा. तर चला भावना पहिला घेऊ ज्योतिबाचा आशीर्वाद. ज्योतिबाच्या नावानं चांग भल. जय श्री महाकाल. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि निघालोय आपण पाम बीचला पोहोचलोय भावांनो. आता झपझप झपझप जाऊ. अजून 15-1 किलोमीटर राहिलं असेल आपलं पॉइंट भरायला. कुठं भरायला जायचं मी बघितलेलं नाही. आता लोकेशन घेतो किंवा कुठला यार्ड आहे मला पण माहित नाही. यार्ड माहिती असेल तर पोहोचून जाऊ. फोन लावतो त्याला आणि बघतो कुठं जायचंय. तर चलो. आणि महत्वाचं म्हणजे भावानं पाऊस चालू झालेला आहे मुंबईत. हे बघू शकता का काचावर. सकाळ धरणा पाऊस चालू झालेला आहे. कंटिन्यू पाऊस आहे. थोडा चेरी 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 असा रपक्या पडला नाही पण चेरी चेरी तर चालू आहे. तर झाला पावसाला पण आगमन झालंय ना आपल्या नवीन ट्रिपला पण झालंय. काय विषय नाही. फक्त बॉक्स भिजून म्हणजे झालं. लिकेज वगैरे आहे का नाही अजून बघितलेली नाही गाडी. कारण दरवर्षी थोडं ना थोडं कुठून ना कुठं येतं पाणी. त्यामुळे बॉक्स वगैरे भरले ना जरा प्रॉब्लेम होता. आता कार्टून बॉक्सच भरायचे वाटतं. चला बघू काय आहे नक्की काय नाही. पोचू आणि मग बघू कसं आहे तो. चला बघत राहा भावांनो. भावना बेलापूरला पोहोचले. नवीन वायपर टाकले आपलं कसं चालतंय बघा. आवाज नाही काय नाही काय नाही. हे चकचकीतच काढतंय. दाना काय विषय. नवीन टाकलेत परवा दिवशी बेळगावात. मस्त चालली. फुलं पुटणं पडली. झाडाखालची फुलं सगळी झाली जमा. पावसाळा आला त्यामुळे म्हटलं वायपर बेपर सगळं टाकाटक करून घ्यावं. त्यामुळे टाकलं वायपर. पावसानं धुमाकूळ चालू केलाय बघा. सकाळपासून एक नंबर गारवा झालाय मुंबईत. अरे काल असलं तापत होतं ना गरम. माणसं बघा सगळी या एअरपोर्ट कडे जाणाऱ्या ब्रिज कडे सगळी उभा आहे. 2 व्हीलर वाले काय करायचं भिजायचं. पहिला पाऊस आहे. दणक्याचा विषय. पहिला पाऊस असला ना भावानो गाड्या हळू चालवायच्या. गाड्या स्लिप होतात. रोडचा अंदाज नसतो पावसाचा. गाड्या स्लिप होतात. आता जी गाडी सॅन्ट्रो गाडी होती तिला मागणं पिकअप वाल्याने दिला धप्पा. मागणं चेप निघलाय तिचा. त्यामुळे कसं आहे पावसाळ्यात गाड्या हळू चालवायच्या. ब्रेक लागत नाही. आणि आमच्या लेल्यांच्या गाड्या तर ऑटोमॅटिक स्लिप होत्यात. टायर रिटायल असल्यामुळे गोटा असतात आणि कशी पण गाडी अशी स्लिप होते. इकडे तिकडे कुठेही जाते. त्यामुळे जरा प्रेमानं चालवायच्या पहिल्या पावसात गाड्या. हे बघा कसला भाऊ दडकून चालू आहे. आला ग बाई आला ग बाई आला ग आला 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 आला.
आला 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 पाऊस मुंबईत आला आला गे पाऊस मुंबईत आला. 10 मिनिटाचा डबूक झालाय डबूक. आता खड्ड कळत नाही ते काय कळत नाही ते, त्यामुळे प्रेमानं चालायचं. कसा डबूक झालाय बघा. हा पाणीच पाणी करून टाकलंय. 10 मिनिटाचा पाऊस आलाय तर असं असते मुंबईचं काम. लागला फॅन बेल्ट वाजायला आपला. पोचलोय भावन नावा शिवाला. पाणी बघा कसं लाल भडक झाले पावसाने. एकात खडूळ खडूळ झाले सगळं. वेळकाळ आहे नावा शिवाला. चला कुठल्या एवढ्यात ना भरायचं अजून त्यांना सांगितलं नाही. वातावरण बघा कसलं आहे भावानं खतरनाक. जाणं काय ना जाणं काय. भावडा पोचलेला आहे गोधराला नावा शिवाला. हे असले बॉक्स भरायचे. तर चला इकडून काय वाट नाही, पलीकडून वाट आहे. गाडी आपली धरणू पलीकडे लागली. चला घेऊ भरून आणि निघू. बुंगा फाईट. पोचलेला आहे भावानो. टेम्पो लागलाय तिथं लोकेशन त्या डॉकला लावायची तिकडे. तो टेम्पो भरून झाला की लगेच लावूया. तर पहिले गाडी चेक करून घेतली. बोल कुठं लिकेज आहे का ना. त्याचे छोटे छोटे बॉक्स म्हणजे कॉस्टली सामान असायचं. पाणी आपण आता वर्ष झालं काय चेक केलेलं नाही की लिकेज आहे का नाही. पावसाळ्यातच कळतं लिकेज आहे का नाही गाडी व्यवस्थित. म्हणून आता पावसात रेमसत आणली तर थोडं थोडं हाय फुटणं लिकेज ह्या साईडनं. आपलं त्यात मी 1 टन माल टाकलेला आपल्या कॅरियर मध्ये वरच्या, त्यामुळे ते असं खाली गेलंय आणि त्यामुळे त्यात थोडासा गॅप राहिलाय. त्यात सिलिकॉन भरून घेऊ. जाऊ लगेच सिलिकॉन घेऊ. उद्या दिवसाचं सिलिकॉन मारून घेऊ. म्हणजे उन्हाचं समृद्धीला उन्हाचं ना टकाटक मारू म्हणजे वाळून जाईल. तर चला चालू आहे बॉन्ड लोडिंग. हे असले बॉक्स आहेत भारतात मामा. किती आहेत काय माहिती. छोटे छोटे डिजिटेकचे आहे. डिजिटेकचं सामान आहे. डिजिटेक ड्राय कॅबिनेट काय कोणाचं स्पीकर वगैरे आहेत बहुतेक डिजिटेकचे. आणि ह्या कोपऱ्यात ना आणि ह्या कोपऱ्यात ना थोडं थोडं पाणी येते बघा. इथे ओलं झालं होतं खाली. आता हे असले बॉक्स आहेत. भिजायला नको. त्याच्या आधी पहिलं असं सिलिकॉन भरून घेऊ पुढनं वरनं बाहेरनं. नाही तर त्यात चिकटपट्टी लाव, सिल्वर टेप लाव म्हणजे विशेष क्लोज होऊन जाईल पाणी यायचा. गेल्या पहिलं महत्वाचं ते केलं पाहिजे ना. ह्या बिचाराचे बॉक्स भिजून जातील. मटेरियल आहे बघा डिजिटेकचे ड्राय कॅबिनेट आहेत. मेक स्टोर इरेझर काय कोणास ग्लास डोंट क्वीज काय काय माहिती. चला भावडा झालाय लपडा. 4 कार्टून आहेत अजून. की का बसत नाही. इथे एक बसल, अजून एक बसल. 6 कार्टून आहेत. 6 टोटल. 1 2 3च बसतील. 3चा लपडा होते. 3साठी थोडक्यात प्रॉब्लेम झाला. बसत नाही माल बसत नाही. मला वाटतं रिटर्न होईल गाडी. झाला लपडा लागला कार्यक्रम. आयला कुणी चितलं काय माहिती. मालच बसला नाही गाडीत. गाडी झाली कॅन्सल आणि निघालं. कारण तो माल 10 फुटीमध्ये पण येणार नाही. 14 फुटी लागणार आहे गाडी त्यांना. डायरेक्ट 14 फुटीमध्येच बसू शकतो ते बॉक्स. नाही तर बसणार नाही. तर चला मी म्हटलं जास्त डोकं लावायला नको बाबा. कर खाली मला जाऊ दे. मी मोकळा झालो. तर काय पण होती लागली. एक तर 2 दिवस माल नाही काय. फोन तर वाजत नाही. ज्या आली ऑर्डर ती पण कॅन्सल झाली. आणि त्यात माझ्याकडे भरायला गेल्यावर एक ऑर्डर आलेली मी ती दुसऱ्याला दिली. असा विषय झाला. सगळा खेळच झाला. तर चला असू द्या काय विषय नाही. उद्या भरू. त्याला लोड लेणे का नाही. कभी कभी ऐसा होता रहता है. आलो इथून बाहेर कोपरवलीला जाम लागतं. आज जाम लागणार. तिथं कायम जाम लागलेलं असतं संध्याकाळच्या टायमिंगला. तर जायला बघा जाम लागले. मला अर्धा तास जाईल हायवेला जायला. चला आता ब्रिज पर्यंत जायपर्यंत अर्धा तास जाईल. बघू किती वाजतायत. मार्केटची परिस्थिती पहिलीच खराब आहे. त्यात हे असं झालं. सगळा खेळच झाला. मार्केट एकदम डाऊन आहे भावानो. मार्केटमध्ये मालच नाही कसला. ती मुंबईमध्ये इम्पोर्ट एक्सपोर्ट पूर्ण बंद असल्यामुळं ना सगळं लफडं झालंय राव. लय गाड्या उभा आहे त्या. मालच नाही. इकडून मार्केट टाईट चालू आहे साऊथ लाईन वर. पण मुंबईतनं जायला यायला बंद आहे. असा खेळ झालाय. तर चला बघू होत राहतं असं. काय विषय नाही. तर चला भावांनो हा व्हिडिओ सध्या आपण इथंच थांबवतोय. आता बघू उद्याचं काय जुगाड होतंय नाही होतंय.
तर चला, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला तर भेटू आता उद्याच्या व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल, हर हर महादेव.